नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ दुपार. आज आलेल्या नवीन अपडेटनुसार ग्राम महसूल विभागांतर्गत म्हणजे महसूल आणि विभाग असेल किंवा ग्राम महसूल विभागांतर्गत ग्राम महसूल अधिकारी म्हणजे ज्याला आपण ग्रामसेवक म्हणत होतो आतापर्यंत, त्या नावामध्ये चेंज झालेला आहे. त्याची जी सेवा नियम प्रवेश यादी आहे ती जाहीर झालेली आहे. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे नेमकं, ते शैक्षणिक पात्रतेमध्ये काय बदल झालेला आहे ते आपण बघणार आहोत. कारण की सुरुवातीला जी पात्रता होती ती या ठिकाणी देण्यात आली होती की 12वी पास असणारे उमेदवार या ठिकाणी ग्रामसेवक पदाकरिता अप्लाय करू शकत होते. यामध्ये थोडाफार बदल झालेला आहे. त्यासोबतच ही परीक्षा नेमकी कोणामार्फत कंडक्ट केली जाणार आहे, टीसीएस घेणार आहे, एमपीएससी घेणार आहे का आयबीपीएस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे, आणि नेमकी कधी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, किती जागा असणार आहेत, तर वयोमर्यादा किती असेल, या संपूर्ण बाबी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, मधनं कोणी स्किप करू नका. लेक्चर आपल्या चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर तुम्हाला सबस्क्राईब सुद्धा या ठिकाणी करून ठेवायचं आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण जे बघणार आहोत, ग्राम महसूल अधिकारी जाहिरात कधी येणार आहे, नवीन सेवा प्रवेश जे नियम जाहीर झालेले आहेत त्याचा जीआर आलेला आहे, तो जीआर संदर्भात माहिती घेऊया आपण. पात्रता वयोमर्यादा सुद्धा बघणार आहोत. त्याच्या अगोदर थोडक्यात माहिती देतोय. ग्राम महसूल विभाग म्हणजे ग्रामसेवक पदाकरिता आपण नवीन बॅच स्टार्ट केलेली आहे. याच्यामध्ये तांत्रिक विषयासहित असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता, लाईव्ह सुद्धा, आणि तुमच्या वेळेनुसार तुम्ही रेकॉर्डिंग. यामध्ये पीवायक्यू एमसीक्यू सर्व असणार आहे. तांत्रिक विषयावरती जास्तीत जास्त भर. पीडीएफ नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जाणार आहेत. म्हणजे कोणत्याही स्वरूपाचं बुक विकत घेण्याची आवश्यकता नाही. तज्ञ आणि अनुभवी शिक्षक त्या विषयातील तज्ञ फॅकल्टी तुम्हाला शिकवण्याकरिता असेल. टेस्ट सिरीज असणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना ग्रामसेवक बनायचं आहे त्याच्याकरिता एनरोल करण्याकरिता 9823442263 हा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, तिथं सुद्धा तुम्हाला जॉईन होता येणार आहे. तर आपण या ठिकाणी बघणार आहोत वयोमर्यादा जी दिलेली आहे ओपन करिता 38 वर्ष वयोमर्यादा आहे, आणि कॅटेगरी मधील उमेदवारांकरिता 43 पर्यंत ग्रामसेवक पदाकरिता अप्लाय करता येणार आहे. तर ही जी जाहिरात आहे ती आपण नंतर सांगूया. अगोदर वयोमर्यादा तुम्हाला लक्षात आली असेल. खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन उमेदवार, अनाथ, दिव्यांग उमेदवार असतील आणि माजी सैनिक यांच्याकरिता वयोमर्यादेमध्ये अजून 3 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे. तर जो जीआर आलेला आहे त्या संदर्भात माहिती घेऊया. काय देण्यात आलेलं आहे यामध्ये, महसूल आणि वन विभागांतर्गत रेव्हेन्यू डिपार्टमेंट अंतर्गत हे पद भरलं जातं. ग्राम महसूल अधिकारी ज्याचं नामकरण झालेलं आहे, त्याला अगोदर ग्रामसेवक म्हणत होते. याच्यामध्ये अगोदर 12वी पास असणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यात आली होती. म्हणजे 12वी पास, 12वी मध्ये आर्ट, कॉमर्स, सायन्स असो, ज्यांना 60% पेक्षा अधिक गुण आहेत त्यांना आतापर्यंत फॉर्म भरता येत होता. म्हणजे आतापर्यंत ज्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये. परंतु हा जो नवीन जीआर यावर्षी प्रसिद्ध झालेला आहे, प्रत्येक पदाच्या जे क्रायटेरिया आहे, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे, त्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. तर या पदामध्ये सुद्धा चेंजेस झालेले आहेत. बघूया आपण काय म्हटलेलं आहे. तर अगोदर होतं दोज हू होल्ड अ डिग्री आणि 12वी मध्ये 60% असं. परंतु सेवा प्रवेश नियमातील भरती पद्धती सेवा संदर्भात नवीन तरतूद नियम दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आफ्टर रिफॉर्म्स एज्युकेशन बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम. बॅचलर डिग्री इन एनी स्ट्रीम म्हणजे संविधानिक विद्यापीठामधील कोणत्याही शाखेतील आर्ट, कॉमर्स, सायन्स, ओके, कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवीधर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार असं म्हटलेलं आहे. आणि जो एक्सपिरियन्स आहे, एक्सपिरियन्स असेल, ऍडिशनल क्वालिफिकेशन, स्किल प्रेफरन्स क्वालिफिकेशन नॉट रिक्वायर्ड, म्हणजे फक्त तुम्हाला म्हणजे अनुभव वगैरे लागत नाही, कोणतंही स्किल असणं गरजेचं नाही. तुम्ही कोणत्याही शाखेमधनं पदवीधारक उत्तीर्ण उमेदवार, महिला आणि पुरुष दोघं सुद्धा या ठिकाणी ग्रामसेवक पदाकरिता फॉर्म भरू शकतात. ओके, ते आता हा झाला महत्वाचा पार्ट. त्यानंतर याच्यामध्ये नेमकं संवर्ग सांगितलंय, गटकचं पद आहे, याचा सुद्धा जो स्केल पे आहे तलाठी पदाकरिता तलाठी एवढाच आहे. ओके, त्यानंतर ही जी पद आहे ग्राम महसूल अधिकारी, याची जाहिरात आपण पुढे बघणार आहोत. किती सांगितलेली आहे की साधारणतः सप्टेंबर महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. ओके, याचा जो सिलेबस आहे याच्यामध्ये बघा, तुम्हाला आता जी माहिती दिलेली आहे त्यानुसार सिलेबस मध्ये कोणकोणत्या विषयांचा समावेश असणार आहे. तर
कोणकोणते विषय आहेत आपल्याला अभ्यासक्रमामध्ये 100 प्रश्नांचा पेपर असेल, 200 गुण तुम्हाला मिळणार आहेत. याच्यामध्ये वेगळे जे पद आहेत, जे तुम्हाला आता सांगितलेलं आहे की मराठी व्याकरण असेल, इंग्लिश ग्रामर आहे, सामान्य ज्ञान आहे, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तुमचा तांत्रिक घटक. ओके, तांत्रिक घटक म्हणजे कृषीशी संबंधित तुम्हाला टॉपिक या ठिकाणी विचारले जातात. यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता आहे आणि सामान्य ज्ञान मधील सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, 6 विषय आहेत. सामान्य ज्ञान ज्याला आपण जीके किंवा जीएस असं म्हटलं जातं. एकूण 6 विषयामध्ये सामान्य विज्ञान आहे एकदम बेसिक 5वी ते 10वी पर्यंतचं. भारताचा इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास, त्यामध्ये महाराष्ट्राचा, विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न विचारले जातात. भारतीय भूगोल, भारताचा भूगोल, विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, पर्जन्यमान असेल, खनिज संपत्ती, प्राकृतिक रचना, नदी प्रणाली, ऊर्जा संपत्ती असेल, पर्यटन, हे पार्ट आपल्याला आहे त्यामध्ये. त्यासोबतच भारतीय राज्यघटना आणि विशेषतः पंचायत राज म्हणजे 73 आणि 74वी घटना दुरुस्ती विषय, कारण ती आपल्याला याकरिताच म्हणजे ही जी 73वी घटना दुरुस्ती आहे, जी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेकरिता घटना दुरुस्ती करण्यात आली होती, ज्यामध्ये आपण ग्रामसेवक हा ग्राम महसूल अधिकारी हा ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून कार्यरत असतो. पूर्ण प्रशासकीय कारभार तो चालवत असतो. त्यांना, त्या उमेदवारांना संपूर्णपणे त्या विभागाचे म्हणजे ग्रामपंचायत पासून 73वी असेल किंवा शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेसंदर्भात सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर चालू घडामोडी तुम्हाला प्रादेशिक म्हणजे आपल्या महाराष्ट्र रिलेटेड, राष्ट्रीय, राज्यातील आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे देशादेशातील ज्या घडामोडी आहेत त्या माहिती आणि इकॉनॉमिक संदर्भात 2 ते 3 प्रश्न विचारले जातात. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्य, यामध्ये पंचवर्षीय योजना असतील, त्यानंतर गरिबी, बेरोजगारी असेल किंवा वस्तू आणि सेवा कर, हे आर्थिक सुधारणा, एलपीजी धोरणे, हे जे बेसिक इन्फॉर्मेशन आहे या विषयाशी संबंधित, ते आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. ओके, तर हा एकंदरीत सिलेबस सांगितलेला आहे. परीक्षा बघा, तुमची सप्टेंबरमध्ये जाहिरात आल्यानंतर तिथनं पुढे 3 ते 4 महिन्यानंतर परीक्षा होणार आहे. ज्या विद्यार्थी ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत किंवा ज्यांनी आता एक्झाम दिलेली आहे त्यांच्याकरिता एक सुवर्ण संधी आहे. याकरिता तुम्हाला आतापासून अभ्यास करायचा आहे. अभ्यास करण्याकरिता तुम्हाला आता मी सांगितलेलं आहे, ग्राम महसूल अधिकारी पदाकरिता आपल्याकडे बॅच चालू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे, तुमच्या वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता. 98 23 44 22 23 हा नंबर आहे. यामध्ये सर्व विषयाच्या पीडीएफ नोट्स आपण देणार आहोत. टेस्ट सिरीज असणार आहे. तज्ञ फॅकल्टी तुम्हाला त्या त्या विषयाकरिता शिकवण्याकरिता उपलब्ध असणार आहे. तर आपण या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. हा जो नवीन जी आर आलेला आहे आत्ताचा आहे, ओके, जून महिन्यामधला आहे, त्यामुळे तुम्हाला त्या दृष्टीने तयारीला लागता येणार आहे. थँक्यू.